नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मराठीत एक म्हण आहे, चालना कुठं बडविले भट. आणि खरंच आहे की जिथे कुठे चालत नाही तिथे भटांना मनसोक्त बडवता येतं. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि गृहमंत्री पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. खरं आहे, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करावं आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचावं अशा स्वरूपाची कामच फडणवीसांनी केलीत की काय काय नाही केलं फडणवीसांनी. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावर आरूढ व्हायला जमूच दिलं नाही, म्हणजे मी पुन्हा येईनची त्यांची घोषणा हवेत विरायला लावली, त्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षामध्ये उभी फूट पडली आणि देवेंद्र फडणवीसांच्या सोबत निघून गेले. शरद पवारांनी देवेंद्रवासी असा शब्द वापरला आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार देवेंद्रवासी झाले की. उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय, ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी आपल्या हातात आहे असं वाटत होतं आणि वाटेल त्या पद्धतीनं लोकांना झुलवत होते, त्या दोघांच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीने चाप लावला आणि इथे फडणवीसांच्या विषयीचा द्वेष सुरू झाला. फडणवीसांच्या माध्यमातून ब्राह्मणांचा द्वेष देखील करायला सुरुवात केली आणि अनाजी पंत नावाचं नवं बिरुद ब्राह्मणांच्या मागं लावून दिलं. मला आश्चर्य असं वाटतं की मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसांच्या सोबत अजित पवार विराजमान आहेत आणि शिव्या खातायत एकटे देवेंद्र फडणवीस. म्हणजे हे आंदोलन, ज्याला फडणवीसांचाही मागणी मान्य आहे, ज्यांना फडणवीसांनाही ही मागणी मान्य आहे, पवारांनाही मान्य आहे, म्हणजे अजित पवारांनाही मान्य आहे, शिंदेंनाही मान्य आहे, काँग्रेसलाही मान्य आहे. आंदोलनाची मागणी सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत सगळ्याच पक्षाचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे. एकाही पक्षाला या आरक्षण टिकवण्यासंबंधीची प्रक्रिया पार पडता आली नाही. फडणवीसांनी आपल्या कार्यकाळामध्ये आरक्षण दिलं खरं, पण पुढच्या सरकारला ते न्यायालयात टिकवता आलं नाही आणि या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर एकटे देवेंद्र फडणवीस, बाकी कोणी नाही. म्हणजे मी शिव्या शरद पवारांना ऐकल्या नाहीत, अजित पवारांना ऐकल्या नाहीत की एकनाथ शिंदेना ऐकल्या नाहीत, ऐकल्या तर देवेंद्र फडणवीसांना. साहजिक आहे म्हणा, जिसने ज्यादा दर्द दिया है मागं लोक त्याच्याच जास्त लागणार की. म्हणजे फडणवीसांनी त्यांच्या पक्षात जे काही ठिकऱ्या उडवल्यात, विधान परिषदेत दाखवलं, राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवलं, स्वतःचं मुख्यमंत्रीपद शिंदेना देऊन दाखवलं, पक्ष शिवसेना बाजूला केला, राष्ट्रवादीला त्यांच्या सगळ्या एकत्रितपणाला उघड केलं, एवढं तर होणारच की. पवारांच्या राजकारणाचं बघा कसं आहे ते. पवारांच्या राजकारणात पवारांच्या सोबत असलेली माणसं सगळी बाजूला गेली आणि त्यातल्या त्यात कोण गेलीत बघा. पिचड सरकले, भुजबळ सरकले, मुंडे सरकले, ही सगळी माणसं बाजूला सरकतात. हे जरा नीट लक्षात घ्या. चला, मला त्या मुद्द्यावर जायचं नाहीये. जशा फडणवीसांना शिव्या घातलेल्या माध्यमं दाखवतात तसं अजून काही माध्यमांनी दाखवणं आवश्यक आहे. जी काही फजिती झाली आहे ना ती सुद्धा दाखवणं आवश्यक आहे, पण बहुतांश माध्यमांना ही फजिती दाखवावी वाटलेली नाही आहे. शरद पवार बरोबर दुसऱ्या दिवशी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली येथे जाऊन पोहोचले. मराठा आंदोलकांच्या सोबत आमच्या पूर्ण सहानुभूती आहे. घडलं ते घडायला नकोच होतं असं आमचं म्हणणं आहे, पण त्याआधी जे घडलं तेही घडायला नको होतं असं आमचं म्हणणं आहे. पोलिसांच्या वरती नाव ठेवण्याच्या आधी पोलिसांचीही बाजू बघणं आवश्यक होतं. माध्यमांनी ती नाही बघितली, राजकारण्यांनी ती नाही बघितली. राजकारणी बघत नसतात. असो, पुढे जाऊया. जेव्हा शरद पवार लगोलग याचं राजकारण करण्यासाठी आले आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना शिव्या देऊ लागले, द्या की आपल्या पुतण्याला, नाही जमणार तुम्हाला ते, कारण तिथे शिव्या दिल्या की लोक तुमच्यावर बोलणार. पण इथेही लोक बोललेत, हे लक्षात घ्या. इथेही लोक बोललेत. मला तुम्हाला शरद पवार आल्याबरोबरची काही व्हिडिओ आहेत, ती व्हिडिओ जी माध्यमांनी दाखवली नाहीत ती ऐकायची आहेत. पवार साहेब 40 वर्षात काय केलं हा प्रश्न तिथल्या व्हिडिओत लोकांनी विचारलाय भाषण चालू असताना. ऐका जरा. पवार साहेब 40 वर्ष काय केलं? पवार साहेब 40 वर्ष काय केलं? आज आले तुम्ही. पवार साहेब 40 वर्ष काय केलं?
ऐकलत ना? हे बघितल्यावर काय वाटतं? अहो एवढंच नाही, भाषण करू नका, भाषण द्यायला आले का असं सुद्धा लोक बोललेत, ते सुद्धा ऐका. भाषणाला आलं की तो अरे काय नका सांगू तो अरे कामाचा बोल रे डांगऱ्या अरे तो भाषण ऐकलं रे भाषण ऐकायला आले काय ऐकलत? आता पुढे जे काही तुम्हाला मी ऐकवणार आणि दाखवणार आहे ना, ते मला सांगता येणार नाही आहे, कारण काही मर्यादा पाळणं आवश्यक आहे. शरद पवार नावाच्या नेतृत्वाच्या वयाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मोठेपणाचा आदर मी तरी व्यक्तिगतरित्या करतो. मला त्यांच्या मुद्द्यांना मी विरोध करतो, शरद पवारांच्या कृतीला विरोध करतो, शरद पवारांच्या धोरणांना विरोध करतो, पण व्यक्ती म्हणून शरद पवारांचा तिरस्कार मी कधी करणार नाही. आणि मी विरोधक आहे त्यांच्या विचारांचा, धोरणांचा, म्हणून त्यांच्याविषयी अपशब्द बोलणार नाही. पण लोकांच्या मनात काय भावना येत आहेत त्या दुरीतुरी एकासारख्या घोषणा देऊन त्या मात्र समजून घेणं आवश्यक आहे. जरा त्याही बघा. ऐकलत? हे ऐकल्यावर पवारांच्या विषयीची सहानुभूती लोकांच्या मनात आहे का हे तुमच्या समोर येईल. देवेंद्र फडणवीसांना समस्त राजकारणी मंडळी शिव्या देत आहेत आणि इकडे सामान्य माणसं पवारांच्याच कार्यक्रमात पवारांना तो टोकाचा विरोध करतायत. हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे, सगळ्या जगाने बघितलेलं आहे. पवार साहेब कसे फजगत होते, कशी फजिती होतीये पवार साहेबांची, हे माध्यम मात्र दाखवणार नाहीत. कारण त्यांना दाखवूच नका अशा सूचना आहेत ना. आम्ही वारंवार काय सांगतोय, अहो युट्यूबचं पेव फुटलं आणि आमच्यासारख्या बोलभांडांना बोलायची संधी मिळाली, ती माध्यमांनी आपली तोंड बंद केल्यामुळं. हवं त्यावेळी बंद, हवं त्यावेळी उघडायचं हे माध्यमांनी ठरवलं म्हणून हे घडलंय. जरा पवार साहेबांची ही फजिती देखील तेवढ्याच तत्परतेनं माध्यमांनी दाखवली असती तर जास्त बरं झालं असतं असं आम्हाला म्हणायचं. आणि टार्गेट कशासाठी आणि कोणाला करताय? आजच्या घडीला माध्यमांचे दोनच दैवत उरलीत, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. या दोन दैवतांच्या पलीकडं ही माध्यमं कोणता विचार करताना दिसत नाहीत, ही आमची खरी खंत आहे. जे घडलंय ते दाखवा, मग जे दाखवलंय, घडलंय पण दाखवलं नाही, त्यासाठी आम्हाला यावं लागतं. आणि आम्ही आलो की मग भाजपचे भक्त, भाजपचे पेड, भाजपचे हे, भाजपचे ते. याला प्रॉब्लेम असा आहे की भाजपचे हे ते म्हणताना भाजप मात्र ते म्हणत नाही आणि बाकी लोकच म्हणतायत. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. आणि याच विषयाचा विचार माध्यमांनी करायला हवा. शरद पवारांची झालेली ही फजिती लक्षात घ्यायला हवी. नमस्कार.